जेव्हा स्टेट्स रिऑर्गनाइज झालीत, म्हणजे राज्य पुनर्रचना झाली, त्यामध्ये फार मजेशीर गोष्ट आहे की त्या आयोगाने एक गुजराती लोक मुंबईवर हक्क सांगत होते, पश्चिम महाराष्ट्राचे लोक मुंबईवर हक्क सांगत होते, पश्चिम महाराष्ट्राचे लोक विदर्भावर हक्क सांगत होते. तर याचा निष्कर्ष काय काढायचा, तर त्या आयोगाने असं लिहिलेलं आहे किंवा तुम्ही आम्हाला लेखी निवेदन द्या आणि सरकारी आकडेवारी द्या. मग त्याच्या आयोगाच्या 2 रिपोर्टमध्ये, एक बॉम्बे नावाचा रिपोर्ट आहे आणि एक विदर्भ चॅप्टर आहे आणि एक विदर्भ नावाचा. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की फक्त बृहन्मुंबई आणि विदर्भ हे 2 प्रदेश सरप्लस आहेत रेव्हेन्यू मध्ये. म्हणजे जेवढा नॉर्मली खर्च होतो त्याच्यापेक्षा यांचा रेव्हेन्यू महसूल जास्त आहे. खुद्द पश्चिम महाराष्ट्र हा डेफिसिट प्रदेश होता आणि गुजरात हाही डेफिसिट होता, म्हणून त्या दोघांनाही मुंबई पाहिजे होती सरप्लस वाली, आणि पश्चिम महाराष्ट्राला विदर्भही पाहिजे होता सरप्लस वाला. म्हणजे जो विदर्भ साठी अनुशेष म्हणतात तो सरप्लस होता, सरप्लस होता, राज्य वेगळं एकदम. हा, आणि म्हणून त्या राज्य पुनर्रचना आयोगाने स्वतंत्र विदर्भ राज्य असावं अशी शिफारस केली.